श्री स्वामी समर्थ मंडळी. तर हे पहा, मी आता आले आहे शेतामध्ये. लसूण लावलेलं आहे बघा. मी पहा आता शेतामध्ये लसणाला एडा करायला आलते. हा ना, लसूण कसं आहे. मग धने लावलेले बघा लसणाच्या वर म्हणे. कसे सुंदर फुलं आले त्याला बघा की आता. मस्त वाऱ्याने डोलतंय ते. आहे ना, शेतकरी म्हणलं का शेतकऱ्याला सर्व भाजीपाले लावावंच लागते. शेतकरी कसं आहे बघा. लसूण जरा उशीर चालतं बघा लावायला. उशिरा लावल्यामुळं जरा बारीक आहे अजून. पायाच्या भिमुंगामध्ये तांदूळची भाजी बघा. तांदूळची भाजी राखली बघा मी खायसाठी घरी. खूप पौष्टिक असते बघा ही तांदूळची भाजी. शेतामध्ये भरपूर आहे आमच्या. भाजी खाण्यासाठी राखवली मी भाजी. ही धने कोथिंबीर बघा, फुलं आले त्याला धन्याला. आता लसूण पहा, मी आंबाड्याचं बी टाकलं होतं बघा. आंबाड्याची भाजी म्हणते त्याला. आंबाड्याची भाजी पण उगली बघा. कसली छान उगली. पहा कोथिंबीर किती भारी आहे. हे पहा, मस्त अशी लपलप करते कोथिंबीर शेतामध्ये. तर भगरे पहा, भगरीला कशा तुरी आलेत बघा मस्त. तर मोर आला मग त्याला. पहा, तांदूळची भाजी तर लई सुंदर आहे. कसली भारी आहे तांदूळची भाजी बघा. शेतकरी म्हणलं का शेतकऱ्यांकडं काही पण आलं बघा. तांदूळची भाजी, मेथीची भाजी, कोथिंबिरी, शेपूचुक्याची भाजी, पालक भाजी, सगळ्या भाज्या आल्या शेतकऱ्यांकडं. शेतकरी सर्वांना जगवतो, पण शेतकऱ्याची दक्षता मात्र कोणीच घेत नाही बघा. पहा भुईमुगात हवरी पण आहे बघा. तीळ, पांढरे तीळ येतं याला. तीळ येते तर पांढरे याच्यामध्ये. हे पहा, पांढऱ्या तिळाचं झाड आहे. आता फुलं लागले त्याला आता. तिकडं वरती गहू पण आहे.